नांदेडमध्ये काँग्रेस पक्षाने ईव्हीएम हटाव देश बचाव या स्वाक्षरी अभियानाची सुरुवात केली आहे। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गांधी पुतळ्याजवळ या उपक्रमास सुरुवात करण्यात आली। या अभियानाचा मुख्य उद्देश आगामी निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरद्वारे घेण्यात यावात। काँग्रेस नेत्यांनी दावा केला की मागील विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम मध्ये तांत्रिक गडबड झाल्यामुळे निवडणूक प्रक्रियेवर जनतेचा विश्वास कमी झाला आहे। त्यामुळे पुन्हा बॅलेट पेपर प्रणाली लागू करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे। हे स्वाक्षरी अभियान 5 डिसेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान नांदेड जिल्ह्यातील आणि शहरातील विविध ठिकाणी राबविले जाणार आहे। यामध्ये जनतेच्या स्वाक्षऱ्या गोळा करून त्या महाराष्ट्राचे राज्यपाल, निवडणूक आयोग आणि न्यायालयाचे न्यायाधीशांसमोर सादर केल्या जाणार आहे। या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उत्साहाने काम करत आहे। नांदेड शहरात या मोहिमेला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे। आज हम लोग यहाँ नांदेड़ में गांधी पुतले के पास प्रदेश अध्यक्ष नाना भाऊ पटोले साहब के आदेश से, कांग्रेस पार्टी के आदेश से, राहुल गांधी जी साहब के आदेश से स्वाक्षरी मुहिम जो ईवीएम में प्रचंड बहुत ज़्यादा तेज़ी से प्रचंड घपला किया गया है ईवीएम मशीन में पूरे महाराष्ट्र में, उसके विरोध में स्वाक्षरी मुहिम रखी हुई है। हमारे नेतृत्व करने वाले बालाजी चौहान साहब और श्याम भाऊ दरक, अब्दुल गफ्फार साहब, माजी उप महापौर, इनके नेतृत्व में हमने ये रखा हुआ है। और ये हम सभी 5 लाख बैलेट पेपर जो स्वाक्षरी मुहिम जनता के ले रहे हैं, ये राष्ट्रपति जी को, पंतप्रधान जी को और न्यायालय के जो वरिष्ठ जज है न्यायाधीश उनको भेजने वाले हैं। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले साहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्रामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जे ईव्हीएम मशीनमध्ये काही प्रमाणात जे घोटाळा झाला आणि रात्री 11 वाजता 7.33% मतदान हे वाढलं, त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी ईव्हीएम हटाव देश बचाव आणि येणाऱ्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्यावा, त्याच्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 5 तारीख ते 20 तारखेपर्यंत स्वाक्षरी मोहीम आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। त्या अनुषंगाने आज या ठिकाणी महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर महात्मा गांधींना अभिवादन करून आम्ही ही मोहीम सुरू केलेली आहे की आमची प्रामुख्याने मागणी आहे की येणाऱ्या निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात आणि हे स्वाक्षरी झालेले सर्व डॉक्युमेंट्स महाराष्ट्राच्या महामहिम आदरणीय राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, आदरणीय इलेक्शन कमिशनर या सर्वांना या स्वाक्षरीचे संपूर्ण महाराष्ट्रातल्या 5 लाख सह्याचं निवेदन द्यायचं आहे, हे उद्दिष्ट आहे। त्या अनुषंगाने आज हे आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे।